हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर आता इथे माझा चहा ठेवलेला आहे, तर आता मी चहा घेऊन घेईल आणि मग नंतर जे बाकीचे कामं करेल। तर आज माझ्या तारेवरची खूप कसरत आहे, कारण आई पण गावाला गेलेले आहेत, तर वेदूला सांभाळून मला सगळे कामं करायचे आहेत आज। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मी कशी सगळे कामं करते। तर बाय फ्रेंड्स। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार। तर स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे संडे, तर माझं संडेचं रुटीन दिवसभराचं कसं असतं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काही तुम्हाला किचन टिप्स सांगणार आहे ज्याच्याने आपलं किचन स्वच्छ आणि सुंदर असेल, तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची आई गेलेले आहेत गावाला, तर आई गावाला गेलेल्या आहेत आणि माझे मिस्टर पण ड्युटीला गेलेले आहेत। तर मला आज वेदूला सांभाळून सगळे कामं करायचे आहेत। तर आज माझी आहे तारेवरची कसरत, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। तर काय किचन टिप्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर आता घरातली देवपूजा वगैरे सगळं आवरून आलेले आहे, अंथरूण आवरून आलेले आहे, कपडे भिजत टाकून दिलेले आहेत आणि बेसिंग वगैरे पण घरातून सगळं स्वच्छ करून आलेले आहे। आता बाहेर कपडे भिजत टाकून दिले तिथले तिथे आणि मग अंगण झाडून घेतलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं दर संडेचं रुटीन असतं की घरातले ज्या आरसे असतात ना त्याला व्यवस्थित स्वच्छ असे पुसून घ्यायचे। तर मी हे आरसे कॉलिंगनेच पुसत असते। तर हे माझे दर संडेचं काम आहे। ते पण खूप घाण होऊन जातात जर आपण त्यांना नाही पुसले तर आज आरसे पुसायला घेतलेले आहेत सगळे, मागच्या आणि पुढच्या घरातले। तर इथे आता बाहेरून झाडून आलेली आहे, बाहेरून झाडून आणि कपडे भिजत टाकून आलेली आहे। तर आता घरामध्ये घर झाडून स्वच्छ असं पुसून घेते, मग नंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपले जे घरातले नळ असतात त्यांना स्वच्छ कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे आता पहिले स्वच्छ घर पुसून घेते आणि स्वयंपाक करून घेते, मग परत मला कपडे पण धुवायला जायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि कढी करायची होती, तर इथे पटक्यात आता स्वयंपाक करून घेते। मग स्वयंपाक करून घेईल घरामध्ये, पोळ्या भाजी आणि कढी, आणि मग कपडे धुवायला चालली जाईल। मग मला नंतर वेदूची आंघोळ पण करायची आहे। तर भेंडीची भाजी करून झालेली आहे, तर इथे आता कढी करायला घेतली। आता कढीची थोडीशी आणणी करून घेते आणि आम्ही कढी अशा प्रकारे करतो की मी त्याला वरून हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मोहरीची वरून फोडून देते तसे, आणि मग शिजायला ठेवते। तर अशा प्रकारे मी कढी करते। तर आता इथे स्वयंपाकाचं पण काम झालेलं आहे, तर मी आता कपडे धुवायला जाते। तर कपडे धुवून येते आणि मग तिथून आल्यानंतर मग नळ स्वच्छ करायचे आणि मग नंतर जेवायला बसू। तर आता नळ स्वच्छ करायचे असले तर थोडीशी पितांबरी घ्यायची किंवा भया पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये जो एक लिंबू कापून त्याच्यातला अर्धा लिंबू त्याच्यामध्ये आपण पिळून घ्यायचा आहे आणि त्याच्याने आपल्याला नळ स्वच्छ करायचे आहेत। तर नळ इतके छान असे निघतात ना, तर हे माझं दर संडेचं काम आहे। तर तुम्ही पण नक्की आवर्जून अशा किचन टिप्स आपण फॉलो केल्या तर आपलं किचन नेहमी सुंदर आणि छान असं दिसतं। तर आता इथे किचनमधले नळ बेसिंग
मधले नळ धुवायला घेतलेले आहेत, तर इथे स्वच्छ करून घेते. त्यांना मग बाथरूममध्ये पण घासायचे आहेत. आमच्याकडे कधी कधी विहिरीचं पण पाणी येतं, तर थोडे त्या पाण्यामध्ये क्षार असतात, तर नळ खूप खराब होऊन जातात आणि भिंती पण खूप खराब होतात. तरी ते आता स्वच्छ असे नळ घासून घेते आणि परत मला मिस्टरांच्या कपड्यांना प्रेस पण करायची आहे आणि मग नंतर आम्ही जेवण करायला बसू. तर तो व्हिडिओ स्किप न करता बघा. तर तुम्ही बघू शकता की छान आणि सुंदर असे नळ निघालेले आहेत. तर तुम्ही पण याच्याने जर घासले तर तुमचे नळ पण खूप स्वच्छ होतील. आणि याच्याने आपण जर बेसिंग खराब झालेली असेल तर बेसिंग पण याच्याने स्वच्छ करू शकतो. तर आता बाथरूममधले नळ घासायला घेतलेले आहेत. तर बाथरूममधले स्वच्छ असे नळ घासून घेते. तर तुम्हाला दिसतच असेल नळाच्या शेजारची भिंत किती खराब झाली. तर आमच्या पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे ना ह्या भिंती खूप खराब झालेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर काढायचं म्हटलं तर ते लवकर निघत पण नाही, पण त्याला काहीतरी जुगाड लावावा लागेल त्या भिंती काढण्यासाठी. तरी ते स्वच्छ असे नळ धुवून घेतलेले आहेत. तर आता बाकीचे कामं पण करून झालेले आहेत, नळ पण स्वच्छ करून झालेले आहेत. तर आता मिस्टरांच्या कपड्यांना प्रेस करायला घेतलेले आहेत. जर माझं जमलं तर सगळ्या कपड्यांना प्रेस करून ठेवून देते, नाहीतर मग दोन दोन ड्रेस असे मी प्रेस करत असते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझं संडेचं रुटीन कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर पण फ्रेंड्स, आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर श्री स्वामी समर्थ.